हाय गाइस, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही? तर मंडळी, उद्यापासून ऑस्ट्रेलिया विरुद्धची डे नाईट पिंक बॉल टेस्ट सुरू होते ॲडलेडला. पाहताय की नाही? पाहत असालच. उद्याच्या दिवसाची आपण सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत. उद्या खेळ कसा होतो हे बघणं उद्याची टेस्ट बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असं आहे, आजपर्यंत ऑस्ट्रेलियाला डे नाईट टेस्टमध्ये हरवणं जमलेलं नाही आहे कोणाला पिंक बॉलच्या. पण उद्या आपलं पारडं जड वाटतंय. आता बघा, पहिली जी पर्थची टेस्ट मॅच आहे, ऑस्ट्रेलियाने चांगला प्लॅन केला होता. पर्थचं जे विकेट आहे ते अतिशय फास्ट विकेट आहे. त्या विकेटवर गुंडाळायचं भारताला, पहिल्यांदा 1-0 अशी लीड घ्यायचा. आणि दुसरी टेस्ट तर आहे ॲडलेडमध्ये, ती पण पिंक बॉल डे नाईट, ती पण जिंकायची आणि आरामात सिरीज जिंकून ह्याच्या फायनलमध्ये एंट्री करायची. पण ऑस्ट्रेलियाचे हे सगळे प्लॅन आपल्या खेळाडूंनी धुळीला मिळवले. पण एक मात्र नक्की, पहिला सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा हॉट फेवरेट ऑस्ट्रेलियाच होती, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. एक तर रोहित अवेलेबल नव्हता, शमी नव्हता. ओपनिंग पार्टनरशिप कशी असेल हे जरा डाऊटफुलच होतं, कारण प्रॅक्टिस मॅचमध्ये राहुलचा खेळ म्हणावा तसा चांगला झाला नव्हता. त्यामुळे यशस्वी आणि राहुल ही जोडी कशी खेळणार हे मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर राहुलने खूप छान सोडवलं. यशस्वी तर खेळतोच आहे. पहिल्या डावात सुद्धा चांगली ओपनिंग, दुसऱ्या डावात तर 200ची ओपनिंग. त्यानंतर बॉलर्सने आपलं काम केलं. बॉलर्स पण नवे होते. तो नितीश रेड्डी सपोर्ट बॉलर होता अर्थात तो. बुमरा हा एकच फॉर्मात होता. सिराजचाही फॉर्म म्हणावा तसा नव्हता. हर्षित राणा नवीन आहे हा, म्हणजे त्यामुळे बॉलिंग साईड ही म्हणावी तशी एकदम स्ट्रॉंग नव्हती. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्ह होईल की नाही ही शंका होती. बॅटिंग ऑर्डरसुद्धा डळमळीतच होती. काय होतंय असं वाटत असताना, आणि आधी न्यूझीलंडच्या बरोबरचा व्हाईट वॉशचा इतिहास, काय होतंय असं वाटत असताना अनपेक्षितपणे आपण ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. नुसता विजयाने दणदणीत विजय मिळवला. 295 धावांनी पर्थची टेस्ट जिंकून आपण ह्याला सिरीजला वेगळंच, बॉर्डर गावस्करला वेगळंच वळण लावलेलं आहे. बघा, एक विजय कसा हे करून जातो, फरक पडून जातो. ऑस्ट्रेलियन्स आर नॉट स्पीकिंग लाईक ऑस्ट्रेलियन्स. त्यांचा जो हा आहे हेझलवूड हा त्यांचा खरंच स्ट्राईक बॉलर आहे, नंबर 1 बॉलर त्यालाच म्हणावं लागेल. त्यांनी थोडीशी काहीतरी वेगळी मतं व्यक्त केली की बाबा आता हे मला प्रश्न विचारण्यापेक्षा हा बॅट्समनना विचारला पाहिजे. बॅट्समननी त्याची कामगिरी केली नाही. ऑस्ट्रेलियन्स बोलत नाही तसं याआधी कधी बोलले नव्हते. तसंच दुसरं कौतुकास्पद म्हणजे ट्रॅव्हिस हेड म्हणाला, आय विल टेल माय ग्रँडचिल्ड्रन प्राऊडली दॅट आय फेस बुमराचं एवढं मोठं कौतुक, किंवा फॉर दॅट मॅटर भारतीय गोलंदाजाचं एवढं मोठं कौतुक आजपर्यंत कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेलं नव्हतं. थोडक्यात काय, त्यांची हे बदललेली आहे. बॉडी लँग्वेज पण थोडीशी डाऊन आहे आणि बोलायचं हे पण बदललेलं आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी बघा, आमचा कालचा यशस्वी मिचेल स्टार्कला म्हणतो, तुझं काय बॉल माझ्यापर्यंत पोचतच नाही आहे, समथिंग फनी गोईंग ऑन. उद्याच्या टेस्टमध्ये, पहिल्या टेस्टमध्ये कसं पर्थच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया फेवरेट होतं, तसं उद्याच्या टेस्टमध्ये खरंच आपणच आहोत फेवरेट. आजपर्यंत जरी कोणी डे नाईट आणि पिंक बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं नसलं तरी ऑस्ट्रेलियावर कदाचित ती वेळ आता उद्या येणार असं दिसतंय. कारण आपलं कसं आहे, ऑलमोस्ट ऑल बॉक्सेस टिक. आता प्रश्न असा आहे आपल्याला की ओपनिंगला कुणाला पाठवायचं. राहुल आणि यशस्वी ही जोडी चांगली सेट झालेली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी चांगलाच परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे आता त्यांना डिस्टर्ब करायचं की आता रोहित टीममध्ये आल्यामुळे पुन्हा रोहितला घ्यायचं, हा मोठा प्रश्न आहे. मला वाटतं रोहित आणि यशस्वी बहुतेक येतील ओपनिंगला असं दिसतंय. पण मला असं बॅक ऑफ द माइंड असं वाटतं की हीच हे कंटिन्यू ठेवावी आणि रोहितला या मॅचला पूर्व तरी मिडल ऑर्डरमध्ये यावं. तर माझी प्लेइंग 11 अशी असेल राहुल, यशस्वी, 1 डाऊनला शुभमन गिल, 4था विराट आणि 5वा रोहित, त्यानंतर 6वा पंत. आणि 7व्या प्लेसवर आपण वॉशिंग्टन सुंदरला संधी देतोय. मला वाटतं त्याऐवजी आपण अश्विनला द्यायला पाहिजे. बघा, ऑस्ट्रेलियन्स कसे कुठेही टेस्ट मॅच असू दे, कसलाही पिच असू दे, नेथन लायनला खेळवतात. तसंच आपल्याकडे जर अगदी गॅरंटीड विकेट टेकर म्हणलं तर अश्विन आहे.
त्यामुळे 7व्या प्लेसवर आपण अश्विनला खेळायला हरकत नाही. नितीश रेड्डीने दिलं एक ऑलराऊंडर टीममध्ये असावाच लागतो. जे काम त्यांच्याकडे मिच मार्च करतो ते काम आपल्याकडे नितीश रेड्डी करू शकतो आणि पहिल्या सामन्यात तसं आश्वासक कामगिरी झालेली आहे त्याची. त्यामुळे नितीश रेड्डीवर पुन्हा एकदा विश्वास टाकायला हरकत नाही. आता हर्षित राणाने पण कामगिरी चांगली केली आहे, त्यामुळे आकाशदीपला आज स्थान मिळवणं थोडं अवघड दिसतंय. बुमराह तर काय, बुमराहबद्दल काही म्हणजे वेगळं बोलायची गरजच नाही आहे. चांगली गोष्ट म्हणजे सिराजही फॉर्मात आलेला आहे. सिराज त्याला चांगले सपोर्ट करतोय. बुमराह, सिराज, हर्षित राणा आणि नितीश रेड्डी आणि यांच्या जोडीला आता वॉशिंग्टन सुंदर फायनल होतोय का अश्विन होतोय माहीत नाही. हा बॉलिंग अटॅक चांगला आहे. बॅटिंगमधले प्रश्न पण सुटलेत असं म्हणायला हरकत नाही. विराट कोहली फॉर्मात आला आहे. फक्त रोहितलाच थोडी मॅच प्रॅक्टिस नाही आहे आणि त्याचाही फॉर्म ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये ढेपाळलेला आहे. बघूया आता काय होतं. एकंदरीत पाहायला गेलं तर आपली बाजू मजबूत आहे. ऑन द कॉन्ट्ररी ऑस्ट्रेलियन संघच थोडासा अडचणीत आहे. त्यांचा जो मेन स्ट्राईक बॉलर आहे हेझलवूड तो नाही आहे. मिचेल स्टार्क आणि हे काय फारसा प्रभाव पाडू शकलेले नाही आहेत पहिल्या सामन्यामध्ये. तर बॅटिंग मात्र ऑस्ट्रेलियाचे मोठे बिग क्वेश्चन मार्क्स आहेत. उस्मान ख्वाजा नाही चाललेला ओपनिंगला. स्मिथसुद्धा असा पूर्ण भरात नाही आहे. लबुशेन तर फेल्युअरच आहे. त्यामुळे सगळे बऱ्याच मेहनत घ्यावी लागणार आहे ती ऑस्ट्रेलियालाच. आणि पिंक बॉल जरी असला तरी उद्याचा सामना आपण जिंकू आणि असं नक्कीच म्हणता येईल की उद्याचा सामना जर आपण जिंकला तर दिस सिरीज इज ऑलमोस्ट डन. उद्याचा सामना जिंकला तर 2-0ची जी आघाडी जी आहे ती आपण 3-1 वगैरे आरामात नेऊ शकतो. आणि ही बॉर्डर गावस्कर अगेन रिटर्न तर करूच, पण WTCच्या फायनलमधला आपला सुद्धा प्रवेश नक्की आहे. आता थोडंसं ऑस्ट्रेलिया आणि भारताला काळजी करावी लागणार आहे ती साऊथ आफ्रिकेपासून. साऊथ आफ्रिकेने चांगली मुसंडी मारली आहे, पण आता त्यांच्या किती मॅचेस शिल्लक आहेत आणि ते कुठपर्यंत पोचू शकतात हेही बघणं उत्सुकाचं ठरेल. मला आता WTC ही लांबची गोष्ट आहे. आता आपल्यासमोर आहे की उद्याचाच कसोटी सामना जो आपण जिंकणार असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि तुमच्यासारख्याच मी फार उत्सुकतेने वाट बघतोय ही कसोटी बघायची. बरं आहे, तर मग उद्या ॲडलेडमध्ये भेटूया पिंक बॉलच्या टेस्ट मॅचसाठी. बाय.